नवीन मुख्यमंत्री बनलेले देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही निकष आता लावले आहेत। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी यामध्ये आता पैसे घेऊ शकणार नाहीत। त्यामुळे कोणते निकष लावण्यात आले आहेत, कोणते निकष बदलण्यात आले आहेत ते लक्ष देऊन बघा। हे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही उगाच दुसऱ्या लोकांचे खोटे व्हिडिओ बघत जाऊ नका। आजकाल YouTubeवर उगाच खोटे व्हिडिओ लोक बनवतात। तुम्ही पण अनेक वेळा असे व्हिडिओ पाहिलेच असतील, जसे की आज पैसे 100% मिळणार, पुढील 2 तासांमध्ये पैसे मिळतील, आज 100% पैसे खात्यामध्ये येणार असं बोलून लोक आजकाल फसवत आहेत। त्यामुळे उगाच त्यांचे खोटे व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका। तुमचा लाडका भाऊ म्हणजे मी तुम्हाला खरी माहिती सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आत्ता चॅनलला सबस्क्राइब करा, कारण इथे मिळते एकदम खरी माहिती। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा। बघा, आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल आणि तुम्ही मागील 7,500 रुपये तुम्हाला मिळाले असतील आणि तुम्ही जर 6व्या हप्त्याचे 2100 रुपये घेण्यासाठी तुम्ही जर वाट बघत असाल, तर तुमच्यासाठी माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। कारण आता तुम्ही पण ऐकले असेल, काही नवीन झालेले, आता तुम्हाला माहित असेल कालच मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या। या नवीन झालेल्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी काही निकष लावले आहेत आणि त्यामुळे जवळजवळ 30% महिला आता यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊ शकणार नाहीत। मग आता नेमकं काय बदललंय, नेमकं कोणते निकष लावण्यात आले आहेत बघा, लक्ष देऊन तुम्हाला ही खरी माहिती आणि तुम्हाला सविस्तरपणे माहिती व्यवस्थित सांगतो। आता अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत, त्यांनी पण आता लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे। त्यांचे अर्ज आतापर्यंत पेंडिंग मध्ये आहेत, परंतु ज्यांना हप्ता अजून पण एकही मिळाला नाही, अशा दोन्ही लाभार्थ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। म्हणजे सध्या तुम्ही पण काही YouTubeवरती चॅनलवरती बातम्या ऐकली असेल, न्यूजवरती बातम्या ऐकली असेल, म्हणजे लाडकी बहीण योजनेत आता जे काही निकष पूर्वी लावण्यात आले होते बघा, आता तुम्हाला माहितीच असेल काल जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता तुम्हाला काय म्हणाले ते सांगतो बघा, की तुम्हाला आता काही ज्या महिला आहेत त्यामध्ये आता निकष लावण्यात आले आहेत। त्या निकषानुसार आता तुम्हाला पुढील जे 5 वर्ष आहेत त्यामध्ये काही महिलांना आता वगळण्यात येणार आहे। मग कोणाला वगळण्यात येणार आहे बघा, आता तुम्हाला या निकषामध्ये बदल होणार आहे, परंतु यामध्ये नेमकं काय सत्य आहे, खरंच निकषामध्ये बदल होणार आहे का? पूर्वी अर्ज करत असताना जे काय हमीपत्र तुम्ही भरून घेतलं होतं, तुम्हाला माहित असेल तुम्ही हमीपत्र भरला असेल, त्या हमीपत्रावरती जे निकष लावण्यात आलेले होते त्यामध्ये आता बदल करण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। तुम्हाला विश्वास पटत नसेल तर बघा, ही व्हिडिओ बघा, तुम्हाला विश्वास पटेल की आता तुम्हाला जे काय असेल ते निकष बदलण्यात आले आहेत। बघा व्हिडिओ। लाडकी बहीण योजना याचा मोठा वाटा आहे। 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती, तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1,500 जेव्हा दिले तेव्हा स्मृती कोणतीही झाली नव्हती, आता 2100 देताना स्मृती होणार अशी चर्चा आहे, त्या संदर्भात वस्तुस्थिती काय? असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू, त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये, पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे। जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे। मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही। मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली। अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा आता तुम्हाला समजले असेल की खरा व्हिडिओ बनवतो। आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मी खरा व्हिडिओ सांगतोय का नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय कामाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। मग आता कोणते निकष बदलण्यात आले आहेत आता या व्हिडिओमध्ये, आता तुम्हाला माहित असेल आता या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती आपण देण्यात आली आहे। बघा, सर्वात महत्त्वाची माहिती आली आहे। आता काही निकष लावण्यात आले आहेत ज्या अंतर्गत तुम्ही अपात्र सुद्धा ठरू शकता। बघा कोणते निकष आहेत।
परंतु एक इथं समजून घ्या की हमीपत्र तुम्ही भरत असताना खरंच वाचलं आहे का? वाचलं जर नसेल तर आता मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक आहे का? त्या हमीपत्रामध्ये जे निकष होते तेच निकष पुढे कंटिन्यू राहणार असे काही जण म्हणत होते, तर काही जण बदलेल अशी पण 1 महिन्यापासून अफवा पसरत होते। परंतु काल झालेल्या पत्रकार परिषदेत नवीन बनलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर निर्णय घेतला आहे की आता लाडक्या बहिणींसाठी काही निकष लावले जाणार आहेत, म्हणजे आता अनेक लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र ठरणार आहेत। मग त्यामध्ये तुम्ही असणार आहे का? लक्ष देऊन बघा, हा खरा व्हिडिओ तुम्हाला सांगतो, हा खरा व्हिडिओ आहे। तुम्हाला व्यवस्थित तुम्ही यापासून 5 वर्ष कसं व्यवस्थित तुम्हाला पैसे येतील, काही महिला ज्या अपात्र ठरणार आहेत त्यांनी काय करायचं याबद्दल सविस्तर अशी माहितीपूर्ण चांगला व्हिडिओ तुम्हाला सांगत आहे। लक्ष देऊन बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जेव्हा अर्ज केला असेल तेव्हा अर्ज करत असताना एक हमीपत्र तुम्ही भरून दिलं असेल आणि त्यावरती तुमची सही सुद्धा तुम्ही केली असेल। आता हे हमीपत्र तुम्हाला सर्वप्रथम समजून घ्यायला पाहिजे की मी ते तुम्हाला समजावून सांगतो, व्यवस्थित समजावून सांगतो बघा, ज्यामुळे तुमच्या मनातील भीती कमी होईल। लाडक्या बहिणींनो, इथे मी एकदम खरी माहिती सांगत आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला हमीपत्र हे व्यवस्थित काय काय सांगितलंय, तुम्ही यासाठी तुमच्या मनातील भीती, पैसे मिळणार का नाही, कधी मिळणार या संदर्भात सविस्तरपणे माहिती सांगतो बघा। आता भरपूर अशा बहिणींनी जे काय असेल ते हमीपत्र सहजरित्या सही या ठिकाणी केलेले असेल, तुम्ही सुद्धा हमीपत्रावर सही केली असेल आणि हमीपत्र सुद्धा तुम्हाला भरून सुद्धा दिलेले आहेत। परंतु नेमकं या हमीपत्रामध्ये काही निकष देण्यात आले होते, ते निकष तुम्ही पाहिलं नसेल किंवा अर्ज करत असताना जो काही व्यक्ती असेल तो सुद्धा तो हमीपत्र वाचला सुद्धा नसेल। आता हमीपत्र आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊया, ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पुढील 5 वर्ष पात्र ठरणार आहे की नाही। पुढील फक्त 2 ते 3 मिनिट व्हिडिओ बघा, तुम्हाला हमीपत्र व्यवस्थित समजावून सांगतो बघा। यामधील पहिला जो निकष होता तो म्हणजे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा अधिक नसायला पाहिजे होतं किंवा नाही, असा या ठिकाणी उल्लेख होता। आता तुम्ही या ठिकाणी टिक मार्क सुद्धा केले असेल, म्हणजे तुम्हाला माहीत असेल 2,50,000 पेक्षा उत्पन्न माझ्या कुटुंबाचं नाही आहे असं म्हणून तुम्ही स्पष्टपणे या ठिकाणी टिक केले असेल। तुम्ही हमीपत्र भरला असेल तर तुमच्या लक्षात असेल, नाही तर तुमचं हमीपत्र अंगणवाडीच्या सेविकांनी जर भरला असेल तर तुमच्या लक्षात येणार नाही। फक्त लक्ष देऊन बघा, तुम्हाला समजून सांगतो की तुम्ही यामध्ये पात्र ठरणार आहे की नाही। आता त्यानंतर दुसरा निकष आहे तो बघा, यामधला माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्यामुळे मला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड या आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला होता। आता बघा, माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जे काय असेल ते उत्पन्न प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात यावा असा सुद्धा यामध्ये उल्लेख होता। या ठिकाणी सुद्धा तुम्ही टिक केलेले असणार, परंतु यामध्ये बदल काय करण्यात आलाय बघा, तुम्ही काही लाभार्थ्यांनी या ठिकाणी उत्पन्नाचं जो प्रमाणपत्र आहे तो चुकीचं सुद्धा जोडलेला आहे। अशा लोकांना या ठिकाणी रेशन कार्ड म्हणून सुद्धा या ठिकाणी महिलांनी या ठिकाणी अर्ज केले आहेत। जरी महिलांनी जे काय असेल ते तुम्हाला जे काय असेल त्या ठिकाणी टिक केले नसतील, परंतु जो अर्ज करणारा जो काय व्यक्ती असेल, अंगणवाडीचे सेवक असतील, तो व्यक्ती अधिकचे पैसे घेऊन या ठिकाणी अर्ज चुकीच्या पद्धतीने सुद्धा भरून घेतले आहेत आणि भरून सुद्धा दिले आहेत। बघा, जर तुमचा अर्ज तुम्ही व्यवस्थित आता जाऊन तिथं पाहायचा आहे, जर व्यवस्थित जर नाही पाहिला तर तुम्हाला पुढील 5 वर्ष या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत। बघा, अजून काय निकष आले, तुम्ही यामध्ये पात्र असणार आहे का बघा। मग आता बघा, त्यानंतर तिसरा जो निकष आहे तो या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, तो म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही। दाता बघा, तुम्ही एक पॉइंट तुम्हाला महत्त्वपूर्ण पॉइंट सांगतो बघा। आता काही लाभार्थी या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती आयकरदाता आहे तरी सुद्धा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे। आता आयकरदाता म्हणजे तुम्हाला माहित असेल इन्कम टॅक्स जो भरतो, म्हणजे ज्याची इन्कम 7 लाखापेक्षा जास्त असते, असा आयकरदाता जर तुमच्या कुटुंबातील कोणी नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल असा स्पष्टपणे उल्लेख या हमीपत्रामध्ये केला होता। बघा, यामध्ये काही तुमच्यासाठी निकष दिले होते, त्या निकषामध्ये हा अपडेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। बघा, सर्वात महत्त्वाचं, आता तुम्हाला माहित असेल तुमच्या आसपास शेजारी गावामध्ये इकडे तिकडे ज्यांची 4 व्हीलर आहे, जे भरमसाठ सावकार आहेत, त्यांनी सुद्धा अर्ज भरून या लाडक्या बहिणीचे पैसे घेतले आहेत। बघा, त्यांसाठी आता कडक कारवाई सुद्धा होणार आहे आणि हे निकष कोणते आहेत बघा, तुम्हाला सर्व व्यवस्थितरित्या खरी माहिती इथे मिळते। बघा, आता त्यानंतर बघा, मी स्वतः
किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रम असेल, मंडळ असेल, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। परंतु या ठिकाणी भरपूर अशा कर्मचाऱ्यांच्या पत्नी सुद्धा अर्ज केलेले आहेत। यामध्ये शिक्षक असतील किंवा या व्यतिरिक्त भरपूर मोठमोठ्या पदावर असून सुद्धा काही महिलांनी अर्ज केलेले होते। बघा, आता तुम्हाला माहित असेल शिक्षकाच्या ज्या महाराष्ट्र शासनात जे शिक्षक असतात जिल्हा परिषदेचे, त्यांच्या पत्नीने सुद्धा पैसे घेतलेले आहेत। तरी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच जे कर्मचारी असतात त्यांच्या बायकांनी सुद्धा पैसे घेतले आहेत, परंतु यांचे पैसे आता वसूल होणार आहेत। काय निकष आलेले आहेत बघा। आता तुम्ही सांगा, या ठिकाणी योग्य महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे का नाही? आता तुमच्या गावातील तुम्ही पण पहा, भरपूर अशा महिला लाभ घेत आहेत की त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही पाहिजे, परंतु या योजनेचा लाभ ते घेत आहेत, हे चुकीचं आहे। आता हे निकष तुम्ही पूर्वी अर्ज करत असताना तुम्ही पाहिलंच नसेल, परंतु आता एकदा व्यवस्थित ते निकष हमीपत्र समजून घ्या, कारण आता तुम्हाला अनेक महिला यामध्ये अपात्र ठरणार आहेत। बघा कोणते निकष आहेत, कारण आता निकष बदलले आहेत। नंतर पुढचा निकष एक सांगण्यात आलेला आहे, तो म्हणजे मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी, कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 25,000 पेक्षा कमी आहे महिन्याला, म्हणजे वर्षाला 2,50,000 पेक्षा कमी आहे। आता यामध्ये बघा कोण कोण पात्र ठरणार आहे। बघा, तुमचे जर कंत्राटी कर्मचाऱ्यावर तुमच्या घरातली कोणी असतील तर त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल तर त्यांसाठी लाडकी बहीण योजनेसाठी ते पात्र आता ठरणार नाहीत। बघा, मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी, कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा या ठिकाणी कमी आहे। आता जर तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार आहात। जरी कंत्राटी कर्मचारी तुम्ही स्वतः असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी एक व्यक्ती असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा, तुमच्या जर कंत्राटी कर्मचारी जर त्याच्यापेक्षा 2.5 लाखापेक्षा जर जास्त तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही। 2.5 लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न कमी असेल तर मात्र तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी आता इथून पुढे पात्र आहात। याचा उल्लेख या हमीपत्रामध्ये स्पष्ट करण्यात आला आहे। बघा, आता त्यानंतरचा पुढचा बघा एक निकष सांगण्यात आलेला आहे, तो म्हणजे मी शासनाच्या इतर विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही। आता यामध्ये ध्यानात ठेवा, 1,500 रुपये म्हणजेच इतर काही ज्या योजना राबवल्या जातात यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावण बाळ योजनेचे सुद्धा काही आधार कार्डवरून वय कमी करून लोक अर्ज भरले आहेत। तुम्हाला माहित असेल की मागच्या वेळी जो अर्जमध्ये 30 अर्ज भरून काही एका माणसाने भरपूर घोटाळा करून पैसे सुद्धा घेतले होते, परंतु आता काय झाले ते तुम्हाला सर्व काय असेल ते कडक नियम करण्यात आलेत। बघा, त्यामध्ये कोणते नियम करण्यात आलेत आता तुम्हाला सांगतो। बघा, सर्व आता मग जे निकष लावण्यात आलेत ते निकष महत्त्वाचे आहेत। बघा, मग अशा लाभार्थ्यांना हे लाभ मिळायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा। संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, त्या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेत आहात। आता या योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ कसा दिला जाईल, कारण दोन्हीही सरकारच्या योजना आहेत आणि दरमहा या दोन्ही योजनेअंतर्गत पैसे दिले जाआहेत। बघा, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि तुम्हाला श्रावण बाळ योजना यामधून जर तुम्हाला पैसे जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला आता इथून पुढे पैसे घेता येणार नाही, कारण मागच्या वेळी सरकारचं लक्ष नव्हतं, त्यामुळे अनेक सावकार महिला ज्यांची 4 व्हीलर असेल त्यांनी पण लाभ घेतला, श्रावण बाळ योजनेचे पैसे ज्यांनी घेत होते त्यांनी पण लाभ घेतला। परंतु आता स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस जे नवीन मुख्यमंत्री झालेत त्यांनी सांगितलंय की आता निकष लावण्यात येईल, कडक चेक केलं जाईल असं सांगितले। बघा, त्यासाठी जर तुम्ही या योजनेमध्ये जर पात्र असाल तर या योजनेमध्ये तुम्ही पात्र राहणार नाही, म्हणजे तुम्हाला सांगितले आता की ज्यांची 4 व्हीलर असेल ते सुद्धा, ज्यांची सरकारी कर्मचारी असेल ते सुद्धा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल ते सुद्धा यासाठी पात्र राहणार नाहीत असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता त्यानंतर पुढचा एक पॉईंट या ठिकाणी निकष सांगण्यात आलेला आहे, तो म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार आमदार नाहीत असा उल्लेख यामध्ये करण्यात आला होता। माजी खासदार आमदारचे जर कोणी भरलेच तुम्हाला माहित असेल, मोठी लोक जे असतात आमदार खासदार त्यांच्या बायकांनी सुद्धा एवढे पैसे असून सुद्धा मागच्या वेळी लाडक्या बहिणीचे पैसे घेतलेत, त्यामुळे चुकीचं असल्यामुळे हे निकष लावण्यात आलेले आहेत। मग आता लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सांगतो, हे जर निकषमध्ये तुम्ही जर आढळला, म्हणजे मी तुम्हाला नियम सांगितले यामध्ये जर तुम्ही आढळला तर तुम्हाला आता लाडक्या बहिणीचा इथून पुढे पैसे मिळणार नाहीत।
तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी अशीच दररोज माहिती पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।